हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 53 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी सामर्थ्याने ऐकत आहात, शांततेने ऐकत आहात. त्याबद्दल मी तुमचे अत्यंत आभारी आहे. आपणास जर हे चरित्र किंवा इतर कथा ऐकण्यास आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपणही जर कोणी कथालेखनामध्ये इंटरेस्टेड असाल किंवा कोणी कथालेखन करत असेल तर आपल्या कथा माझ्या ईमेल ॲड्रेसवर पाठवाव्यात. निवडक कथांना माझ्या चॅनेलवरती प्रसिद्धी दिली जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. भाग 54. गणेश भट्ट व रमाबाई टेंभे हे एक सच्छील ब्राह्मण दाम्पत्य श्री दत्तप्रभूंच्या अनुष्ठानासाठी व सेवेसाठी गाणगापुरास येऊन राहिले होते. दोघे पतिपत्नी रोजचा नियमित जप, ध्यान, प्रदक्षिणा, पाठ व अतिथी सत्कार प्रेमाने करावयाचे. एके रात्री श्री दत्तात्रेय गणेश भटांच्या स्वप्नात आले व म्हणाले की तू आता 12 वर्षांपेक्षाही जास्ती या गाणगापुरी माझ्या स्थानी अनुष्ठान व भक्ती केली आहेस. आता तू तुझ्या ठिकाणी म्हणजे माणगावी परत जावे व संसार पुढे चालवावा. मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेऊन अवतरेन, हे माझे तुला वचन आहे. गणेश भट्ट खडबडून जागे झाले. त्याने आपला दृष्टांत पत्नी रमाबाईस सांगितला. दोघेही सकाळी श्री दत्तप्रभूंच्या दर्शनास दरबारी गेले असता अनेक शुभशकून झाले. श्री प्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानून दोघे पतिपत्नी सावंतवाडीजवळील माणगावी परतले. कालांतराने वचन दिल्याप्रमाणे श्री दत्तप्रभूंनी इसवी सन 1854 त्यांच्या पोटी जन्म घेतला. मुलाचे नाव वासुदेव ठेवले. वासुदेवाचे प्राथमिक शिक्षण गावातील यक्षिणीच्या देवळात भरणाऱ्या शाळेत झाले. आजोबा हरिभट्ट टेंभे हे आपला नातू वासुदेवाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत. तीक्ष्ण बुद्धीच्या वासुदेवानं संस्कृतावर असामान्य प्रभुत्व मिळवले. 21व्या वर्षी वासुदेवाचा विवाह बाबाजी बंद गोंडेंची कन्या बयोशी झाला. वासुदेव एकदा नरसोबा वाडीवरून पंढरपूरला चालले होते. अचानक त्यांच्यासमोर एक 7 फूट उंच तेजस्वी अजानुबाहू व्यक्ती प्रकट झाली. वासुदेवाने ओळखले की ही कोणी दिव्य व्यक्ती असावी. त्यांनी त्या व्यक्तीस प्रणिपात केला. वासुदेवासमोर प्रगट झालेली व्यक्ती म्हणजेच आपले योगीराज श्री स्वामी समर्थ होते. दोघेजण अरण्यातील एका मोठ्या वृक्षाखाली बसले व वार्तालाप करू लागले. श्री स्वामी समर्थांनी वासुदेवास सांगितले, तुझी प्रखर दत्तभक्ती व तू ज्या कार्यासाठी हा जन्म घेतला आहेस हे आम्ही जाणतो. पुढे संन्यासाश्रमाचा स्वीकार करून उज्जैनला माझ्या महाकालाच्या स्थानात तुला नारायणानंद सरस्वतींच्याकडून दंड मिळेल. पुढे 2 दशकापेक्षाही जास्त असे तू हिमाचल यात्रा भ्रमण करून दत्त संप्रदायातील अद्भुत व साक्षात्कारी ग्रंथांची रचना तुझ्या हातून होणार आहे. तुझे द्विसहस्त्री गुरुचरित्र, दत्तपुराण, दत्तमहात्म्य, सप्तशती गुरुचरित्र, सार असे लिखाण अजरामर होईल. माझे आज्ञेवरून कार्यरत असलेल्या माझ्या 2 प्रिय शिष्यांची म्हणजेच शिर्डीस असलेले साई व शेगावीचे गजानन यांचीही तुझी भेट होईल. अत्यंत प्रखरपणे संन्यस्त जीवनात स्नानसंध्या, देवपूजा, पंचयज्ञ, अतिथी सत्कार, गोमाता सेवा, कथा, कीर्तन, भजन, पुराण, मृदू भाषा, मातृपितृसेवा व कोणासही न दुखवण्याच्या तुझ्या स्वभावामुळे तुझी कीर्ती तिन्ही जगात होईल. वासुदेव श्री स्वामी समर्थांनी दर्शन तर दिलेच, परंतु त्यांच्या समस्त पुढील जीवनाचा हेतू व कार्यही विशद करून सांगितला. वासुदेवाचे हृदय भरून आले होते. त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या पायावर डोके ठेवले व तत्क्षणी वासुदेवांचे इष्टदैवत 3 शिरे व 6 हात असलेले श्री दत्तप्रभू श्री स्वामींच्या ठिकाणी प्रगट झाले व वासुदेवास आशीर्वाद देऊन आलिंगन दिले. वासुदेवाची समाधी लागली. काही वेळानंतर समाधी उतरली व पाहू लागतात तो समोर अजानुबाहू श्री स्वामी प्रसन्नपणे स्मितहास्य करताना दिसले. श्री स्वामी समर्थांनी वासुदेवास परत एकदा आशीर्वाद दिला व गुप्त झाले. वासुदेवास त्याच्या जीवनाचे रहस्य व इप्सित कळले होते. हर्षभरीत वासुदेवाने पंढरपूरकडे चालण्यास सुरुवात केली. इकडे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ खासबागेत आपल्या तंद्रीत वडाखाली मंचावर बसले होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांचा एक भक्त त्यांची आळवणी खूप दुरून करतो आहे. योगीराज श्री स्वामींचा एक अप्पा नावाचा भक्त औरंगाबादेत राहत असे. बऱ्याच वेळी अक्कलकोटची वारीही करत असे. अप्पा साधारण 50च्या पुढच्या वयाचा. मुलाबाळांचा संसार सुखाने करत होता. एकदा त्याच्या मनात दौलताबादात जावे असे येऊन तो एकटाच निघाला. दौलताबादला 16व्या शतकातील प्रसिद्ध संत जनार्दन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्यास अप्पा निघाला.
हे जनार्दन स्वामी प्रभू दत्ताचे उपासक होते व दौलताबादचा किल्ला जो देवगिरी नावाने ओळखला जायचा त्याचे किल्लेदारही होते. दौलताबादच्या किल्ल्याजवळील एका गुहेत जनार्दन श्री स्वामींना दत्तात्रेयांनी दर्शन देऊन अनुग्रह दिला होता. 15व्या शतकाच्या अखेरीस कर्दळी वनात गुप्त झालेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी म्हणजेच आपले योगीराज श्री स्वामी समर्थांनी अंकलकोपा येथे औदुंबर वृक्षाखाली जनार्दनास मंत्रोपदेश केला. जनार्दन स्वामींकडे फक्त हिंदूच नव्हे तर मुसलमान व अरब भक्तही यायचे. जनार्दन स्वामींच्या शिष्यांपैकी एक संत एकनाथ हे तर जगप्रसिद्ध झाले. 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे इसवी सन 1599 पर्यंत संत एकनाथांनी भागवत धर्म व भक्तिमार्गाचा प्रसार व प्रचार संबंध महाराष्ट्रात केला. या जनार्दन स्वामींनी इसवी सन 1575 दौलताबादला समाधी घेतली. आप्पा एकटाच दौलताबादला निघाला. किल्ल्याच्या पायथ्याशी काही वेळ विसावून आप्पाने चढण्यास सुरुवात केली. अतिशय चढणीचा तो किल्ला होता. किल्ला चढण्यापूर्वी आप्पांनी हात जोडले व स्वामी समर्थांची प्रार्थना केली आणि चढण्यास सुरुवात केली. आप्पा आता गणपती मंदिरापर्यंत पोहोचला. वरद विनायकाचे दर्शन घेऊन परत चढायला सुरुवात केली. आपल्याच नादात चढत असलेल्या आप्पाचा पाय एकदम लचकला. पाय उचलवेना. पायापासून कमरेपर्यंत चमक उठायला लागली. मध्यान्नीचा टळटळीत सूर्य डोक्यावर होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. एका जवळील शिरेवर बसून आप्पा श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागला. भर दुपारच्या त्या उन्हात आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. घसा तर कोरडा पडला होता. तेवढ्यात दुरून एक उंच व्यक्ती काठी टेकत चढून येताना दिसली. डोक्यावर मोठा फेटा व खांद्यावर घोंगडे होते. चेहरा अत्यंत तेजस्वी होता व चाल तर इतकी जलद होती की आश्चर्य वाटावे. त्या व्यक्तीस आप्पाने रामराम केला. ती व्यक्तीही आता थांबून आप्पास निहाळत होती. त्या व्यक्तीने स्वतःजवळील फिरकीचा तांब्या काढला व आप्पाला थंड मधुर पाणी पाजले. त्या पाण्यात काहीतरी विशेष असावे असे आप्पास वाटले, कारण पाणी पिताच एक वेगळेच चैतन्य व उत्साहाची लहर आप्पाच्या अंगीत दौडून आली. परंतु पायाचे काय? त्या उंच व्यक्तीने आप्पांचा पाय एका विशिष्ट पद्धतीने खेचून मुरगळला. तीव्र वेदनेची लहर डोक्यापर्यंत गेली. परंतु काही मिनिटांनी आप्पांचा पाय पूर्ववत मोकळा झाला व लचक नाहीशी झाली. त्या उंच व्यक्तीने आप्पांचा हात धरून उठवले व आता दोघांनी चालण्यास सुरुवात केली. दोघेही जनार्दन स्वामींच्या समाधीपाशी पोहोचले. आप्पाने नैवेद्यासाठी घरून शिरा करून आणला होता. शिऱ्याचा डबा बाहेर काढून आप्पाने नैवेद्याची तयारी केली. तेवढ्यात तिथे एक तेजस्वी 14-15 वर्षांचा मुलगा आला. त्या उंच व्यक्तीच्या आधी पाया पडला व नंतर समाधीवर डोके ठेकून त्याने नमस्कार केला. आप्पा पाहतच होते. शांत चेहऱ्याच्या त्या मुलाने पंजाबी बाह्यांचा शर्ट व पायजमा परिधान केला होता. अंगावर लालसर विटकरी काठाचे पांढरे स्वच्छ उपरणे होते. डोक्यावर घेरा व शेंडी होती. कपाळावरील भस्माचे पट्टी वैराग्य दर्शवत होते. मधोमध गोपीचंदनाचा टिळा व त्याजवळील बुक्का शोभून दिसत होता. त्या मुलाने आप्पास विचारले की नैवेद्य दाखवू का मी? त्याचे ऐकूनच रूप व व्यक्तिमत्वाने भरून गेलेल्या आप्पाने शिऱ्याचा डबा त्याच्या हातात दिला. मुलाने जनार्दन स्वामींच्या समाधीसमोर नैवेद्य दाखवला व शिऱ्याचा एक घास स्वतःच त्या उंच व्यक्तीच्या मुखात भरवला. आप्पा तोंडाने गात होता. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. तो मुलगा एकदम आप्पास म्हणाला, अहो, ज्ञानेश्वरीच्या हरिपाठातील पहिला अभंग आहे हा. चमकून आप्पाने मुलाचे नाव विचारले. त्याने जगन्नाथ असे उत्तर लिहिले. चाललास कोठे? याचे उत्तर त्याने आळंदीला असे दिले. मुलाचा आवाज शांत व मंजूळ होता. ती वाणी वरदवाणी वाटत होती. ती उंच व्यक्ती तटस्थपणे परंतु कौतुकाने आप्पा व मुलांमधील संवाद ऐकत होते. मुलगा सतत मध्ये मध्ये त्या उंच व्यक्तीकडे पाहून हसायचा. आप्पास हे कोडे काही उलगडत नव्हते. तिघेही जण आता बाहेर येऊन किल्ला उतरू लागले. वाटेत एका वळणावर जगन्नाथ म्हणाला, मला आता दुसऱ्या वाटेने जायचे आहे. काही कळायच्या आत जगन्नाथ तेथून निघून गेला. ती उंच व्यक्ती अजूनही आप्पाबरोबरच होती. दोघेही आता गणपतीच्या देवळापर्यंत पोहोचून थोडे विसंबले. ती उंच व्यक्ती म्हणाली, अरे, आता मलाही गावी जायचे आहे, तेव्हा मी निघतो. रामराम. झपाझप पावले टाकत आप्पांच्या समोरून ती व्यक्ती निघून गेली. आप्पा समाधानाने औरंगाबादला परत आला. पुढे काही महिन्यांनी
आप्पा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेला. स्वामींसमोर नतमस्तक होऊन नमस्कार करताच श्री स्वामी म्हणाले, अरे, पाय लचकला तर जनार्दन स्वामींच्या ऐवजी आमचे नाव घेऊन का बोंबलत होतास? पण नैवेद्याचा शिरा मात्र छान होता. एकनाथला तुझ्या मदतीला पाठवले, परंतु ओळखले नाहीस तू त्याला. आपल्या गुरूंचे दर्शन घेऊन आळंदीला गेला पुढे तो. आप्पांच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला की ती उंच भेटलेली व्यक्ती म्हणजे स्वतः श्री स्वामी समर्थ, त्याच्या हाकेला धावून आलेले परमात्मा होते. व तो मुलगा ज्याने नैवेद्य दाखवला ते एक खुद्द संत एकनाथ महाराज होते. आप्पांच्या डोळ्यात पाणी तरारले व त्याने श्री स्वामी समर्थांचे पाय परत एकदा आपल्या डोक्यावर घेतले. भाग 56 समाप्त. धन्यवाद. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 54 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहोत. मात्र आता हे चरित्र जवळजवळ संपत आले आहे. एकूण 63 भाग आहेत. आता इथून पुढे आपणाला कोणत्या कथा ऐकायला आवडतील किंवा कोणती कादंबरी ऐकायला आवडेल हे मला माझ्या ईमेल ॲड्रेसवरती आपण जरूर सांगावे. किंवा आपल्यामध्ये कोणी जर लेखक असेल, कुणाच्या कथा जर आपणास ऐकावायचे असतील तर माझ्या चॅनलवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. माझ्या ईमेल ॲड्रेसवर त्या पाठवाव्यात. ईमेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भाग 55. एक ब्राह्मण स्त्री आपल्या मुलास घेऊन अक्कलकोटास आली. 10 वर्षांचा तिचा मुलगा जन्मजात अंध निपजला होता. आपल्या कर्माला दोष देत ती मुलाचा सांभाळ करून काळकंठीत असताना तिच्या कानावर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती आली. अंध मुलास घेऊन याआधीही ती बऱ्याच ठिकाणी फिरली होती, परंतु कुठेही तिच्या समस्येचा परिहार झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी अंध मुलाला घेऊन ती स्त्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली. आपल्या मुलाला योगीराज श्री स्वामींच्या चरणावर घालून आपले गाऱ्हाणे तिने स्वामींसमोर मांडले. त्रिकालज्ञानी परमात्मा श्री स्वामी समर्थ काहीच बोलले नाहीत. वेळ येण्यास अजून अवकाश होता. ती स्त्री रोज नियमितपणे योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास येई व आपले मागणे मागे थोड्या दिवसानंतर अचानक एके दिवशी ती अंध मुलासह दर्शनास आली. श्री स्वामी म्हणाले, अगं, 4 दिवसांनी माझ्याकडे 3 खास लोक येणार आहेत, तेव्हा तुझ्या समस्येचा परिहार होईल. त्या स्त्रीस अत्यंत आनंद झाला व ती त्या दिवसाची वाट पाहू लागली. बरोबर 4 दिवसांनी दुसरे प्रहरी गिरीपुरी व भारतीय पंथातील 3 गोसावी, काही संस्कृत शिकलेले, अंगाने धष्टपुष्ट व बोलणे धीट असे श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यांना बघण्यास आले होते. स्वामीराज वटवृक्षाखाली निवांत पहुडले होते. भोवताली भक्तांचा, सेवेकऱ्यांचा जमाव होताच. ती स्त्रीही आपल्या अंध मुलासह एकीकडे उभी होती. तिन्ही गोसाव्यांनी स्वामींना नमस्कार वगैरे तर केलाच नाही, पण उद्धटपणे जवळ असलेल्या श्रीपाद भटास विचारू लागले, कोण हे स्वामी? कुठले? हंस की परमहंस? संन्यस्त म्हणवतात, परंतु पलंगावर गाद्या गिरद्यांवर पहुडले आहेत. यांचा दंड कोठे आहे? हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे व कोणत्या शास्त्राने याला प्रमाण आहे? श्रीपाद भट म्हणाला की तुम्ही श्री स्वामींच्या पुढे चला व तुम्हीच त्यांना विचारा. तिघेही जण चेवाने पुढे आले व श्री स्वामी समर्थांना काही विचारणार तेवढ्यात तिघांचीही जीभ जड होऊन टाळ्याला चिकटली. तोंडातून वाचा फुटेनाशी झाली. पाय जमिनीला खिळले. योगीराज श्री स्वामी हसले. वेळ आली होती. श्री स्वामींनी खुणावून त्या ब्राह्मण स्त्रीस आपल्या अंध मुलास घेऊन पुढे येण्यास सांगितले. मग आपल्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ काढून त्या अंध मुलाच्या गळ्यात घातली व म्हणाले, अरे, या विद्वान लोकांचे शंका निरसन कर. गळ्यात रुद्राक्षांची माळ व श्री स्वामींचा अमृतहस्त डोईवर पडताच अंध मुलास लगेच दृष्टी प्राप्त झाली व त्याने श्री स्वामी समर्थांचे पाय धरून नमस्कार केला व आज्ञाप्रमाण असे म्हणून तो दृष्टीप्राप्त झालेला मुलगा त्या तिघांकडे बघून सांगू लागला, अरे अहंकारी मूढांनो, नीट न्याहाळून पहा, तुमच्यासमोर कोण आहे ते. 3 जणांनाही आता स्वामी समर्थ बसलेल्या जागी तेजस्वी विजेच्या लोळासारखा प्रकाश दिसू लागला व त्यांच्या डोळ्यांना सहन होईना. डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले. शरीराला कंप सुटला व अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. ते 3 जण लोटांगण घालून आता रडू लागले. त्या रुद्राक्षाची माळ धारण केलेल्या मुलाने जवळच असलेले भस्म उचलून श्री स्वामी समर्थांचे चरणास स्पर्शून
मग तिन्हीही गोसाव्यांच्या मुखी घातले. तिघेही जण आता परमात्मा स्वरूपाचे तेज दिसल्याने व स्वचक्षुने अंध मुलास दृष्टी प्राप्त झालेला चमत्कार पाहिल्याने श्री स्वामी समर्थांची स्तुती करू लागले. बोलू लागले, काय हो, आम्ही इतके उन्मत्त झालोत. विंचवास थोडेसे विष पाजूनही कायम डंख मारण्यास नांगी वर उचलल्याप्रमाणे अल्पविद्येचा वृथाभिमान धरून आजपर्यंत उन्मत्त होऊन अनेक जणांना धिक्कारले. या राक्षसी देहबुद्धीने आमची प्रतिष्ठा होण्यासाठी अनेक जणांचा अपमान केला. अधोगतीचा मार्ग चोखाळलेल्या आमच्या पापी जीवाची कुठल्या तरी जन्मीची ही पुण्याई कामास आली व या परमात्मा स्वरूप महात्म्याचे दर्शन होऊन गर्वरूपी पाप भस्म झाले व आमच्या मनात विवेकाचा निर्मळ प्रकाश पडला. आमच्या जन्माचे आज सार्थक झाले. श्री स्वामींची लीला वेदशास्त्राधिकांनाही अगम्यच आहे. आता आमचे पुढील हित कसे होईल? या अविद्येपासून मुक्त होऊन आम्हास ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल? देवा, श्री स्वामी समर्थांनी त्या 10 वर्षांच्या मुलास खुणावून सांगितले की या प्रश्नांचे आता उत्तर दे. सर्वजण हा चमत्कार विस्मयचकित होऊन पाहत होते. मुलाने शांतपणे धीर गंभीर आवाजात सांगण्यास सुरुवात केली. संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा. संतांना शरण जा. गर्वाचा त्याग करून भजन, पूजन व नामस्मरण करा. इच्छेने मिळेल त्यात संतुष्टी माना. सर्व भूतमात्री आत्मा असल्या कारणाने कोणत्याही भूताला काया, वाचे, मने पीडा देऊ नका. करता करविता ईश्वर एकच आहे. भक्तीचा आश्रय करून उपासना सिद्ध केल्यास तुम्ही कृतकार्य व्हाल. तिघाही गोसाव्यांनी आता धरणीवर पडून श्री स्वामी समर्थांना साष्टांग दंडवत घातले होते व सद्गुरूचरणीच अखंड सेवा करीत राहण्याचा निर्धार केला होता. योगीराज श्री स्वामी मुलाकडे कौतुकाने पाहत होते. मुलाच्या आईच्या डोळ्यातून तर अश्रूंचा पूर उसळला होता व तिचे मन आनंदाने भरून गेले होते. श्री स्वामी समर्थांकडे आलेली दुर्गुणी माणूसही आज फक्त त्यांच्या चरण सान्निध्याने मुक्त झाला होता. अग्नीचे व काष्ठाचे सान्निध्य झाले की पुरे. ते अग्निरूप झालेच म्हणून समजावे. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातील इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधनेही भाष्य हरपे या उक्तीची अनुभूती आज समस्त अक्कलकोटवासियांना श्री स्वामी समर्थांनी दिली होती. भाग 55 समाप्त. धन्यवाद.